एकूणच अमेरिका चीन विरोधात चाचपणी करतोय, तर दुसरीकडे चीन मात्र इतर राष्ट्रांबरोबरचे आपले संबंध सुधारतो आणि विशेषतः भारताबरोबर। भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज बीजिंगमध्ये भेट झाली। ऑक्टोबर 2024 मध्ये रशियातील कझान शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली। तेव्हापासून भारत चीन यांच्यातले संबंध सुधारायला सुरुवात झाली। परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा गेल्या 9 महिन्यात अनेकदा झाली, मात्र चीनच्या किंवा भारताच्या भूमीत 5 वर्षांनंतर अशी बैठक होण्याचा योग सोमवारी आला। भारत चीन यांच्यात तणाव निर्माण झाला तो गलवाननंतर, आणि आता 5 वर्षांनंतर या संबंधांमध्ये सुधारणा होतीये ती ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर। त्यामुळेच एस जयशंकर यांच्या या चीन दौऱ्याला फार महत्त्व प्राप्त झालंय। हे हस्तांदोलन 5 वर्षांनी होतंय। भारत चीन परराष्ट्रीय स्तरावर चर्चा 5 वर्षांनी होतीये। एस जयशंकर आणि वांग यी 5 वर्षांनी चीनमध्ये भेटतायत। 2020 मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन आणि भारत यांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला। भारताचे 20 जवान शहीद झाले, चीनचंही मोठं नुकसान झालं। 5 वर्ष होऊन गेली तेव्हापासून भारत चीनमध्ये थेट परराष्ट्रीय स्तरावर झालेली ही पहिलीच बैठक होती। सोमवारी सकाळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची बीजिंगमध्ये भेट झाली। चीनच्या तियाजिन शहरात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांची परिषद होते। या परिषदेच्या पार्श्वभूमीवर एस जयशंकर चीन दौऱ्यावर गेले। आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये आपण दूरदृष्टी राखणं क्रमप्राप्त आहे। कझानमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जिनपिंग यांची गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भेट झाली तेव्हापासून भारत चीन संबंध टप्प्यानं सकारात्मक दिशेनं वाटचाल करत आहेत। त्याचा वेग कायम राखणं ही आपली जबाबदारी आहे। गेल्या काही दिवसात जगातील विविध पातळ्यांवर भेटीगाठी झाल्या। आता आमची अपेक्षा आहे की या भेटीगाठी आपल्या दोन्ही देशांमध्ये होतील। एस जयशंकर यांचा हा दौरा 5 अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होतोय। पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा दौरा आहे। अमेरिका चीन यांच्यात झालेल्या तात्पुरत्या व्यापार करारानंतर हा दौरा होतोय। भारत चीन यांच्यातील दुरावा कमी करण्याच्या उपाययोजना अंमलात येण्यास सुरुवात झाल्यानंतर हा दौरा होतोय। दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्यावरून सुरू असलेल्या चढाओढीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे। इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल संघर्ष थांबल्यानंतर हा दौरा होतोय। भारत चीन संबंधांचा यंदा अमृत महोत्सव साजरा होतोय। त्या पार्श्वभूमीवर 5 वर्षांनी कैलास मानसरोवर यात्रा सुरू झाली। चीनी अधिकाऱ्यांचे त्याबद्दल मी आभार मानतो। गेल्या 9 महिन्यात आपण चांगली प्रगती केली। सीमेवर शांतता राखली जाते, त्यामुळेच हे शक्य झाले हे इथे नमूद करायला हवं। आता सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेवर परस्पर विश्वास वाढवून सीमेसंबंधीचे इतर मुद्देही आता चर्चेला आले पाहिजे। आपण शेजारी राष्ट्र आणि जगातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्था आपल्या संबंधांचे अनेक कंगोरे आहेत। चीनी आणि भारतीय नागरिकांचे संबंध प्रस्थापित होणं महत्त्वाचं, त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यापार संबंधात असणारे निर्बंध काढणंही महत्त्वाचं आहे। या विषयांवर आपल्याशी सविस्तर चर्चा करण्याची माझी इच्छा आहे। जयशंकर या दौऱ्यावर फक्त चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटणार होते असं नाही। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या अनेक सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही त्यांची बैठक होणार आहे। पण पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांसोबत त्यांचा संवाद किंवा भेट होतीये का, याविषयी मोठी उत्सुकता आहे। चीन ही आशियातली सगळ्यात मोठी आणि जगातली सर्वात दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहे, तर भारत ही आशियातली दुसरी किंवा तिसरी आणि जगातली सगळ्यात मोठी आता चौथी अर्थव्यवस्था आहे। त्याच्यामुळे चीन आणि भारताचे संबंध चांगलं होणं हे फक्त भारत आणि चीन यांच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये, तर हे जगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या काही काळात चीनने भारताला रेअर अर्थ मिनरल्स असतील किंवा आपल्याकडे जी प्रचंड प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यासाठी जी बोरिंग मशीन्स लागतात, टनेलिंग मशीन्स लागतात, जी जगभरात खरं तर चीनमधनच येतात, तर या मशीन्सच्या एक्सपोर्ट्सवर काही प्रमाणात बंधनं आणली आहेत। तर त्याविषयी काहीतरी मार्ग काढणं हे दोन्ही देशांचं सुद्धा उद्दिष्ट आहे। त्याशिवाय जर आपण पाहिलं तर नुकताच दलाई लामा यांचा 90वा वाढदिवस झाला आणि त्यांचा सक्सेसर कोण याच्यावर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं। यातून चीन आणि तिबेट किंवा तिबेटी बौद्ध
हे आमनेसामने आलेत आणि दलाई लामा आणि तिबेटी बौद्ध हे भारतात राहत असल्यामुळे भारत सुद्धा यात ओढला जाणार आहे. चीनवर याने आधीच स्टेटमेंट देऊन कोणत्याही देशाची मध्यस्थी आम्ही खपवून घेणार नाही असं चीनने म्हटलंय. त्याच्यामुळे असे अनेक मुद्दे भारत आणि चीन संबंधांमध्ये सध्या आहेत. पण व्यापार आणि बॉर्डरचे इश्यूज हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर स्वतः चीनमध्ये भारताचे राजदूत होते, त्यामुळे चीनशी कसं डील करायचं याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. जागतिक पातळीवर विविध देशांमध्ये संघर्ष टिपेला पोहोचत असताना भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष 5 वर्षांनंतर का होईना निवळतोय. टॅरिफ वॉर सुरू करून अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी जगाची भूराजकीय घुसळण घडवून आणली आहे. त्यातूनच भारत चीन संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेलाही वेग आलाय. आपल्याला आपले मित्र निवडता येतात, पण शेजारी नाही. परराष्ट्र संबंधांच्या बाबतीत हे विधान नेहमी केलं जातं. चीन, पाकिस्तान आणि भारताच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत खरंही ठरतं. भारताला लाभलेले दोन्ही शेजारी अत्यंत बेभरवशाचे आहेत. त्यामुळेच आता ताकही फुंकून पिणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.